येतोय मग सुरू करा. ओके. हो सर, करा सुरू. ओके ओके. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मॅडमने माझ्याकडे बीजगणित हा टॉपिक दिलेला आहे आणि बीजगणितामध्ये तुमचे जे संख्येसाठी अक्षरांवरील क्रिया, बैजिक राशी म्हणजे त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतात. तर तो जो घटक आहे तो घटक आपण आज तो घटक माझ्याकडे आज दिलेला आहे. संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करणं. काय? संख्येसाठी जर एखाद्या अक्षराचा वापर करून जी तयार होणारी गणितीय मांडणी असते तर तिला बैजिक राशी म्हणतात. काय म्हणतात? बैजिक राशी असं म्हणतात. मग याच्यामध्ये बघा, आता समजा समजा 5x असं म्हटलं, 5x. तर याच्यामध्ये याला जे आहे ना, याला x ला जे आहे ना, याला चल म्हणायचं. काय म्हणायचं? चल. आणि याला जे आहे ना, याला सहगुणक म्हणायचं, म्हणजे कोएफिशियंट म्हणायचं. काय म्हणायचं? सहगुणक असं म्हणायचं. आता हे जे आहे हे एकच पद आहे, म्हणून याला एकपदी असं म्हणायचं. काय म्हणायचं? याला एकपदी असं म्हणायचं. काय म्हणायचं? याला म्हणायचं एकपदी. ओके. मोनोमियल. काय म्हणतात याला? मोनोमियल. म्हणजे याच्यामध्ये याला एकच पद आहे. याला एकच पद आहे. तुम्ही म्हणाल सर 5 आणि 1 असे दोन पद आहेत असं म्हणाल, तर तसं नाही. चल, सहगुणक आणि चिन्ह. त्याला चिन्ह नाही म्हणजे समजा चिन्ह नाही म्हणजे याला अधिकचं चिन्ह आहे असं गृहीत धरायचं. ओके. तर चिन्ह, सहगुणक आणि चल हे जे आहेत याला एकत्रितपणे याला पद असं म्हणतात. काय म्हणतात? याला पद असं म्हणतात. मग आता हे एकच पद आहे म्हणून याला एकपदी असं म्हणते. नुसतं आपण 5 जरी म्हटलं तरी सुद्धा ते एकपदी झालं. नुसतं एक जरी म्हटलं तरी ते एकपदी झालं. ओके. त्याला मोनोमियल असं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला हे चल, कोएफिशियंट हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण तुम्हाला वरच्यावर थोडंसं समजावून सांगतो. आता समजा 5 अधिक 2x असं घेतलं. 5 अधिक 2x याच्यामध्ये बघा दोन पद झाली. 2x हे एक पद झालं आणि 5 हे एक पद झालं. बघा याला अधिक चिन्ह. जेवढे चिन्ह असते तेवढी पद म्हणायची. आता हे एक पद आणि हे एक पद, याच्यामध्ये दोन पद झाली, म्हणून याला द्विपदी असं म्हणायचं. काय म्हणायचं? द्विपदी असं म्हणायचं. याला बायनोमियल असं म्हणायचं. बायनोमियल असं म्हणायचं. बघा, एकच पद असेल, एकच चिन्ह असेल तर एकपदी. मग याला काय म्हणायचं? चिन्ह, सहगुणक आणि चल याला एकत्रितपणे पद असं म्हणायचं. एकच पद असेल तर एकपदी. असे दोन पद आहेत याला काय म्हणायचं? द्विपदी म्हणायचं. ओके. पण आता याच्यामध्ये मी जर असं म्हटलं तर 2x अधिक 3x, तर ही जी आहेत ना याला स्वरूप पद म्हणायची. 2 आंबे अधिक 3 आंबे, तर याला काय म्हणायचं? 2 आंबे अधिक 3 आंबे आपण समजा 5 आंबे म्हणू. बरोबर आहे? तसं 2x अधिक 3x म्हणजे हे 5x झालं. म्हणजे हे एकच पद आहे. तुम्ही म्हणाल सर हे तर दोन पद आहेत. नाही, याला स्वरूप पद म्हणतात. याला काय म्हणतात? स्वरूप पद. स्वरूप म्हणजे काय? दोन्ही सारखेच पद, म्हणजे याचे ज्यांचे चल सारखे असतात, ज्या पदांचे चल सारखे असतात त्याला काय म्हणायचं? स्वरूप पद असं म्हणायचं. काय म्हणायचं? स्वरूप पद. स्वरूप पदांची बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. बघा, 5x वजा 2x म्हणजे 5x मधून 2x गेले, किती x राहिले? 3x राहिले. 5 आंब्यातून 2 आंबे गेले, किती आंबे राहिले? 3 आंबे राहिले. तसं स्वरूप पदांची बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. स्वरूप पद पाहिजे. पण तुम्ही जर म्हटलं सर 5x अधिक 2y ची बेरीज करा, तर 5x आणि 2y यांची बेरीज होणार नाही. याच कारण याचं चल आहे x आणि याचं चल आहे y. म्हणजे 5 आंबे आणि समजा 2 सीताफळ यांची बेरीज होईल का? नाही. मग किती एकूण असं नाही म्हणता येणार. म्हणजे आंब्यांची बेरीज होईल, सीताफळांची बेरीज होईल. म्हणजे यांची जी चल आहेत ही चल सारखी असली पाहिजे. चल काय असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. हे थोडं तुम्ही फास्ट घेतोय का की एक तुम्हाला माहिती आहे, ही ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं फास्ट घेतो. ओके. अजून एक सांगतो बघा, 2x अधिक 3y अधिक 5. आता बघा, याचं चल वेगळं, याचं चल वेगळं, याला तर चलच नाही. चल नाही म्हणजे आपण समजा काही एखाद्या संख्येचा x चा शून्य घात, y चा शून्य घात असं काही देऊ शकतो याच्यामध्ये. ओके. तर त्याच्यामुळे याला काही हे नाही. तर हे एक आणि हे एक असे तीन पद झालं तर याला काय म्हणायचं? त्रिपदी म्हणायचं. काय म्हणायचं? त्रिपदी. याला ट्रायनोमियल म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रायनोमियल.
बघा एकपदी, द्विपदी, त्रिपदी. तर अशा पद्धतीने म्हणजे याला जेवढे पद असेल तेवढे पद आपण काय करायचं, वाढवत जायचे. स्वरूप पदांची बेरीज होते, पद सारखी असतात तर बेरीज होते. स्वरूप पदांची वजाबाकी होते, स्वरूप पदांची काय होते, वजाबाकी देखील होते. म्हणजे जर ज्यांचे चल सारखे असतील तर चल सारखे असतील तर त्याचे काय होते, बेरीज आणि वजाबाकी होते. त्याच्यामुळे त्याचं फक्त स्वरूप पदांचीच बेरीज वजाबाकी होते. इतर जर पद स्वरूप नसेल तर त्यांची बेरीज होणार नाही. उदाहरणार्थ 5x अधिक 3y त्यांची बेरीज होणार नाही. ओके, हे झाले हे तुम्हाला याचा नियम सांगितला, बेरीज वजाबाकी सांगितलं. त्याच्यानंतर गुणाकार काय करायचा, समजा 5x आहे आणि गुणिले समजा 3y यांचा गुणाकार आहे. 5x गुणिले 3y असा गुणाकार असेल तर मग काय करायचं, तर बघा याचं चल वेगळं आहे, याचं चल वेगळं आहे. चल वेगळं असलं तर आपण पहिल्यांदा सहगुणकांची गुणाकार करायचा. सहगुणकांचा म्हणजे 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 किती आलं, 15. आणि x आणि y चा गुणाकार होत नाही म्हणजे काय घ्यायचं, x y घ्यायचं. काय घ्यायचं, x y. पण हेच गुणाकार जर समजा 5x गुणिले 3x असं राहिलं असतं तर 5 गुणिले 3 सहगुणकांचा गुणाकार. गुणाकार कोणाचा, गुणाकार करताना सहगुणकांचा गुणाकार करायचा. म्हणजे 5 3 किती, 15 आणि x गुणिले x गुणिले x केलं तर x चा वर्ग होतो, म्हणजे 15x चा वर्ग. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आणि आता बाकीचे जे बेरीज वजाबाकी म्हणजे याचे जे प्लस मायनसचे जे नियम आहेत ते सगळे सारखेच आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला पटापट समजावून सांगतो बघा. आता समजा 5x गुणिले वजा 3x असं केलं, हा तर काय उत्तर येईल याचं, 5 3 किती, 15. एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस एक मायनस असेल तर त्याचं उत्तर मायनस येतं. बघा ऋण गुणिले धन बरोबर उत्तर येतं ऋण. ठीक आहे, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. त्याच्यानंतर धन गुणिले धन धनच होतो, म्हणजे प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस. ओके, पहिल्यांदा नंतर मायनस होते. बघा धन गुणिले ऋण तरी त्याचं उत्तर ऋण येतं. उदाहरणार्थ प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. आणि ऋण गुणिले ऋण, ऋण गुणिले ऋण बरोबर काय होतं, धन होतं. म्हणजे मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस होतं. हे झालं मल्टिप्लिकेशनचं. काय केलं, मल्टिप्लिकेशनचं. ओके, बेरजेचं वेगळं आहे, तुम्हाला मला समजावून सांगितलं. मग आता 5 गुणिले वजा 5 3 किती आलं, 15. मग एक धन आहे आणि एक ऋण आहे. एक धन आणि एक ऋण असेल तर त्याचं उत्तर ऋण येतं, म्हणजे इथं मायनस 50 येईल. आणि x गुणिले x याचं उत्तर येईल x चा वर्ग. काय उत्तर येईल, x चा वर्ग. म्हणजे हे जे नियम आहेत ना, हे नियम बाकीचे जसे तसे आहेत, एवढे काही अडचणी याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर समजा -5x इंटू -3x असं जर आलं तर -5 इंटू -3, 5 3 उत्तर आलं 15. मायनस इंटू मायनस म्हणजे ऋण इंटू ऋण, काय उत्तर आलं, धन आलं. म्हणजे प्लस आलं आणि x गुणिले x याचं उत्तर काय आलं, x चा वर्ग आला. ओके, तर गुणाकार बघा, मी गुणाकार जे आहे तो गुणाकार सुद्धा तुम्हाला वरच्यावर समजावून सांगितलेला आहे. ऍक्च्युअली तुम्हाला हे थोडंसं आपण आता परीक्षा जवळ आली त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला साहजिकच माहिती असेल असं गृहीत धरून मी पुढे चालतो. आम्ही उदाहरणं देऊ त्यावेळेस तुम्हाला उदाहरणाला काही अडचण आली तर मग पुन्हा आपण याच्याकडे येऊया. भागाकाराचं आहे तर भागाकाराचं बघा 27 x वर्ग y छेद समजा 3 x y असं जर दिलेलं असेल तर पहिल्यांदा सहगुणकाने भागायचं. सहगुणकाने भागायचं. इथं सुद्धा तोच नियम आहे, ऋण भागिले ऋण, ऋण भागिले ऋण बरोबर काय, धन. ऋण भागिले धन बरोबर ऋण. धन भागिले ऋण बरोबर सुद्धा ऋण उत्तर येतं. आणि धन भागिले धन याचं उत्तर धन. हे झालं चिन्हांचं. हे काय झालं, चिन्हांचं. हे चिन्हांचे तुम्हाला नियम माहिती आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे आपण जास्त नियम काही घेत नाही. तर 3 आणि 27 चा भाग 3 एका 3, 3 9 27. ओके, काय केलं, पहिल्यांदा सहगुणकांचा भागाकार केला. सहगुणकांचा भागाकार करायचा. त्याच्यानंतर जे आहेत जे चल आहेत ना, चल जे आहेत इथं x आहे, इथं x आहे. x आहे म्हणजे x चा वर्ग आहे म्हणजे काय, x गुणिले x आहे. x चा वर्ग आहे म्हणजे x गुणिले x आहे. मग खालचा x एक x एक x म्हणजे एक एक x कट झाला. वरती एक y एक y म्हणजे काय वरती राहिला, 9 आणि अजून काय राहिला x, म्हणजे याचं उत्तर आलं 9x. काय उत्तर आलं 9x. जर वरती मायनस राहिलं असतं तर -9x आलं असतं. जर खाली मायनस राहिलं असतं, वरती प्लस खाली मायनस राहिलं असतं तरी उत्तर मायनस आलं असतं. दोन्ही प्लस प्लस राहिले तर उत्तर प्लस प्लस चिन्ह देत नाही,
आणि दिलं तरी सुद्धा उत्तर प्लसच राहील. आणि दोन्ही ठिकाणी मायनस मायनस राहिलं असतं तर उत्तर याचं काय आलं असतं, प्लस आलं असतं, म्हणजे 9x असं उत्तर आलं असतं. ओके, तर हे गुणाकार, भागाकार, एकपदी, द्विपदी, बहुपदी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या. आता याचे काही नियम आहेत, तर काही उदाहरण आहेत, तर ते उदाहरण आपण एक एक उदाहरण सोडूया. तुमच्यापैकी किती जणांची उत्तर बरोबर येतात तर ते आपण बघूया. तर घ्या पहिला प्रश्न घ्या. x + 7 x + 7 आणि x - 5 यांचा गुणाकार करायचा. एक प्लस आणि एक मायनस आहे यांचा गुणाकार कोण करून दाखवतो? चला, कोणाचं उत्तर बरोबर येतं बघूया. कोणाचं उत्तर बरोबर येतं ते आपण बघूया. याला 1 सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर काढता येईल. 1 ते 2 सेकंदामध्ये याचं उत्तर काढता येईल. पण मी तुम्हाला पहिली गोष्ट ही उदाहरण समजावून सांगतो. जे नवीन विद्यार्थी आहेत ते त्यांच्यासाठी मी समजावून सांगतो. ज्यांना माहित नाही तर त्यांच्यासाठी व्यवस्थित समजून घ्या. ओके, x + 7 आणि x - 5 असा जर गुणाकार केला तर काय असं माहिती का, x ने या दोघांना गुणायचं आणि या 7 ने सुद्धा दोघांना गुणायचं, म्हणजे कंसाने. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या x ने x - 5 ला गुणायचं अधिक या 7 ने x - 5 ला गुणायचं. या x ने यालाही गुणायचं, या पूर्ण कंसाला गुणायचं, या 7 ने सुद्धा दोघांना गुणायचं. आणि मग याचं उत्तर काय येईल? x ने x ला गुणलं तर याचं उत्तर आलं x². x ने -5 ला गुणलं तर याचं उत्तर आलं -5x. बघा, x ने या दोघांना गुणावं लागेल. कंसाच्या बाहेर असणाऱ्या संख्येला सगळ्यांना गुणावं लागतं. x गुणिले x² आला, x गुणिले -5 5x आला. आता 7ने गुणताना काय झालं, 7 आणि x ला गुणलं तर आलं 7x, आणि 7 आणि 5 ला गुणलं तर 7 किती आलं 35. पण एक प्लस आहे एक मायनस आहे, उत्तर काय आलं मायनस आलं. काय उत्तर आलं मायनस. मग इथं बघा, इथं आपल्याला इथं x² हे -5x, 5x वजा म्हणजे कर्ज, 5x कर्ज आहे आणि 7x आपल्याकडे आहे. 7x आपल्याकडे, 5x कर्ज आहे, म्हणजे 5x देऊन टाकले तरी सुद्धा आपल्याकडे 2x राहतील. आपल्याकडे राहतील म्हणजे प्लस राहतील. -5x - 5x अधिक 7x बरोबर किती 2x. ओके, अधिक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7 5 गेला 2, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, आणि नंतर इथं द्यायचं वजा, काय द्यायचं वजा x² अधिक 2x वजा 35, हे त्याचं काय आलं उत्तर आलं. ओके, एकदम सोपं आहे. जर समजा तुम्हाला एका काही सेकंदामध्ये याचं जर उत्तर काढायचं असेल तर फक्त इथं a वजा b करायचं. इथं काय करायचं, इथं पहिल्यांदा काय करायचं x² करायचा, इथं a वजा b करायचं, म्हणजे 7 वजा 5, 7 वजा 5 किती 2x, आणि वजा चिन्ह घेऊन 1 अधिक 1 वजा असेल तर वजा चिन्ह घ्यायचं आणि दोघांचा गुणाकार करायचा. 7 किती उत्तर आलं 35. 7 किती उत्तर आलं 35 उत्तर आलं. एकदम सोपं आहे बघा उदाहरण. x अधिक 7. मग तुम्हाला याचा रूल जर पाहिजे असेल तर रूल लिहून देतो. x अधिक a चा x वजा b ला जर गुणलं तर काय करायचं, पहिल्यांदा x चा वर्ग घ्यायचा, नंतर जो मोठा असेल त्याच्यात ना लहान वजा करायचं, a वजा b करायचं. वजा काय करायचं, a वजा b करायचं, त्याच्यानंतर x सहगुणक घ्यायचा वजा a ने b ला गुणायचं. a ने b ला काय करायचं गुणायचं. हा काय तयार झाला, याच्यावरून आपण तयार केला फॉर्म्युला. काय तयार केला फॉर्म्युला. याच्यावरून एक उदाहरण विचारतो बघा. एक अधिक असेल एक वजा असेल, एक अधिक असेल एक वजा असेल तर काय करायचं, पहिल्यांदा पहिल्याचा वर्ग घ्यायचा, वजा चिन्ह घ्यायचं आणि या दोघांचं काय करायची वजाबाकी करायची. x आणि हा x गुणक घ्यायचा आणि वजा या a आणि b चा काय करायचा गुणाकार करायचा. ओके, तर तुम्हाला जर हे सूत्र लक्षात, हे फॉर्म्युला लक्षात राहिला नाही तर मी प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दिलेला आहे. x ने या दोन x वजा 5 ला गुणायचं, 7 आणि x वजा 5 ला गुणायचं, x ने x ला गुणलं x², x ने वजा 5 ला गुणलं वजा 5x, नंतर 7 आणि x ला गुणलं 7x, 7 आणि वजा 5 ला गुणलं वजा 35. नंतर x² हा लिहून घेतला सुरुवातीला, नंतर 5x आणि 7x हे स्वरूप पद आहे. हे काय स्वरूप पद म्हणजे यांची चल सारखी, याचा चल x आहे, याचा चल x आहे, म्हणजे यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. म्हणजे 7x आणि वजा 5x यांची जर बेरीज वजाबाकी केली तर 2x उत्तर आलं. याचं उत्तर काय आलं 2x. याचं उत्तर दिलं 2x अधिक 2x वजा काय आलं 35 आलं. म्हणजे तसं इथं x अधिक a x वजा b असेल तर पहिल्यांदा x चा वर्ग करायचा, नंतर इथं अधिक चिन्ह, बरं इथं अधिक चिन्ह करायचं, a वजा b करायचे वजा ab असं करायचं आहे. बघा, फॉर्म्युला जे आहे तर फॉर्म्युला माझ्याकडून सुद्धा चूक होऊ शकतो, पण आपण प्रॅक्टिकली आपण कधी विसरू शकत
नाही. तर मी तुम्हाला असं उदाहरण देतो, उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. चला, x अधिक 10 आणि x वजा 5. चल, याचं उत्तर कोण सांगतं? काही सेकंदामध्ये कोण सांगतं? याचं उत्तर कोण सांगतं? एका काही सेकंदामध्ये याचं उत्तर निघायला पाहिजे. काय उत्तर येईल? पहिल्या पदाचा वर्ग करायचा x वर्ग अधिक करायचं, त्या दोघांची काय करायची बेरीज. 10 वजा 5 किती आलं? एक अधिक आहे, एक वजा आहे. 10 न 5 गेला किती? 5. 5x. आणि नंतर दोघांचा गुणाकार, काय चिन्ह घेऊन? वजा चिन्ह घेऊन. 10 वजा किती? 50. म्हणजे x वर्ग अधिक 5x वजा 50. x वर्ग अधिक 5x वजा 50 हे काय आलं त्याचं उत्तर आलं. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा वजा असेल नंतर अधिक असेल तरी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तरी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे सुरुवातीला बघा, x वजा 10 आणि x अधिक 5 असं जरी असेल तरी सुद्धा इथं जो प्लस आहे ना तो प्लस अगोदर घ्यायचा, प्लस मधून मायनस करायचं. प्लस मधून काय करायचं? मायनस करायचं. चला, हे उत्तर कोण काढून दाखवतं? चला, x वजा 10 आणि x अधिक 5. चला, तुमच्या कमेंट येत नाहीये. बरं, कमेंट येऊ दे, उत्तर नाही येऊ राहिले तुमचे. बरं, ठीक आहे, चालेल. चला, आता हे सॉल्व्ह करून दाखवतो मी पहिल्यांदा, नंतर तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युला देतो. x ने x ला गुणलं x चा वर्ग आला, x ने 5 ला गुणलं अधिक 5x. आता वजा 10 ने x ला गुणलं वजा 10x आला, वजा 10 ने अधिक 5 ला गुणलं 10 5 50 म्हणजे मायनस 50 50 आहे. ओके, या x ने दोघांना गुणायचं, वजा 10 ने दोघांना गुणायचं. मग आता इथं काय आला? x वर्ग अधिक 5x आणि वजा 10x, तर याचं उत्तर आलं वजा 5x. वजा काय आलं? 50. वजा काय आलं? 50. म्हणजे a वजा b, बघा, जरी फॉर्म्युला असा असेल a वजा b x वजा a आणि x अधिक b असा जरी फॉर्म्युला असेल, x वजा a आणि x अधिक b असा जरी फॉर्म्युला असेल, तरी इथं काय करायचं? तरी याचा फॉर्म्युला लिहिताना x वर्ग पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा, नंतर अधिक किंवा इथं अधिक घ्यायचं हे a वजा b, इथं b वजा a. जो प्लस आहे तो अगोदर घ्यायचा, मायनस वजा नंतर घ्यायचा, x आणि वजा a, वजा काय? a. तोच फॉर्म्युला रे, b वजा a बरोबर इथं मायनस सिम्बॉल येईल. जो मोठा असेल तर प्लस येईल, लहान असेल तर मायनस येईल. लहान असेल तर काय येईल? मायनस हा सिम्बॉल येईल. ओके, तर आय होप तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. हे उदाहरण समजलं असेल तर एक उदाहरण, आणि नाही जर फॉर्म्युला लक्षात राहिला तरी सुद्धा तुम्हाला उत्तर देता येणार आहे. वा, निकिता, छान छान, बरोबर उत्तर दिलेलं आहे. सुभाष, छान, व्हेरी गुड. आबासाहेब मगर, व्हेरी गुड. तर उत्तर यायला लागली. बरं, ठीक आहे, चालेल. तर मी तुम्हाला पहिला फॉर्म्युला तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. पहिला फॉर्म्युला समजावून सांगितलेला. आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो. तुम्हाला आहे बघा, असं एखादा त्रिकोण येतो आणि या त्रिकोणामध्ये तुम्हाला काय होतं? या त्रिकोणाची परिमिती विचारलेली असते. आणि परिमिती कसं? इथं समजा 3y अधिक z, 3y अधिक z, 2x अधिक 5y, 2x अधिक 5y, त्याच्यानंतर 3x अधिक 2. आता याची परिमिती विचारली, पेरिमीटर. काय विचारलेली आहे? पेरिमीटर विचारली. पेरिमीटर म्हणजे काय? इथून जर सुरुवात केली चालायला, इथं जायचं, इथं जायचं, इथं यायचं. परिमिती म्हणजे बाहेरील कडेची लांबी. आता हे शिकवलेलं आहे. मग या तिघांची काय करायची? बेरीज करायची. काढा बरं, कोण उत्तर सांगतं याचं? याची परिमिती किती असेल? याची पेरिमीटर किती असेल? सांगा, याची परिमिती किती असेल? एकदम सोपं. या तिघांची काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची. बघा, 3y अधिक z, 2x, बघा, हे 3y अधिक z लिहून घेतलं, y चा खाली y लिहायचं, x च्या खाली x लिहायचं, 2x अधिक 5y, 3x अधिक z आहे बघा, 2 नाही z.
अधिक काय झेड. तर मग आता याची बेरीज करायची. याची काय करायची बेरीज करायची. बघा एखाद्याला सहगुणक नसेल तर एक सहगुणक आहे असं गृहीत धरलं जातं. सहगुणक कोएफिशियंट नसेल तर एक सहगुणक धरला जातो. मग एक झेड आणि एक झेड याचे झाले 2 झेड. किती झाले 2 झेड. हा 3y याला चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह. हे 3y आणि हे 5y म्हणजे याला 8y अधिक 8y आणि हे 2x आणि हे 3x म्हणजे किती आले 5x. म्हणजे याची परिमिती किती आली. याची परिमिती आली पेरिमीटर आली याची. पेरिमीटर म्हणजे काय करायचं यांची काय करायचं बेरीज ऍडिशन करायचं. पेरिमीटर म्हणजे यांचं काय करायचं ऍडिशन करायचं. ओके तर 5x + 8y + 2z ही याची काय आली पेरिमीटर आली. ओके आणि जर समजा तुमच्याकडून 2 लिहिलं गेलं असेल तर इथं काय z+2 काय उत्तर येईल मग इथं जर याला 2 लिहिलं गेलं असेल समजा माझ्याकडून 2 लिहिलं गेलं तर इथं काय z+2 असं उत्तर येईल. 5x + 8y + z+2 जर इथं 2 लिहिलं गेलं असेल तर आणि जर झेडच लिहिला असेल तर 1z + 1z इथं 2z असं उत्तर येईल. ओके आय होप तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. तसं सेम तुम्हाला एखादा रेक्टँगल दिलेला असतो. आयत रेक्टँगल दिलेला असतो आणि रेक्टँगलचा समजा इथं एकचा चौथा घात अधिक 2y ही त्याची लेंथ आणि लांबी आहे. त्याची लांबी दिली त्याची एकचा चौथा घात अधिक 2y आणि रुंदी दिली x वर्ग वजा 2y. समजा ही लांबी दिली ही रुंदी दिली. आता तुम्हाला रेक्टँगल मी शिकवलेलं आहे. रेक्टँगल म्हणजे काय अपोजिट साइड्स आर इक्वल आणि ऑल अँगल्स आर राईट अँगल्स. तर आयत म्हणजे काय समोरासमोरील बाजू समान चारी कोण काटकोन असतील तर त्याला आयत म्हणतात. तर मग याचं काय करायचं क्षेत्रफळ करायचं. क्षेत्रफळ एरिया. तर याचं आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आहे की नाही. महादेवाच्या मंदिरासमोर होता नंदी आणि आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आहे का नाही. एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल इंग्लिश मध्ये असेल तर लेंथ इंटू ब्रेथ. मग आता लेंथ किती घ्यायची एक्सचा चौथा घात अधिक 2y गुणिले एक्सचा वर्ग वजा 2y बरोबर. आणि मग यांचा काय करायचं यांचा गुणाकार करायचा. यांचा काय करायचा गुणाकार करायचा. तर मग एक्सच्या चौथ्या घाताने दोघांना गुणायचं. बघा एक्सच्या चौथ्या घाताने x वर्ग वजा 2y या दोघांना गुणायचं आणि अधिक 2y ने या अधिक 2y ने सुद्धा या दोघांना गुणायचं. x वर्ग वजा 2 या x च्या चौथ्या घाताने गुणायचं आणि या 2y ने ही गुणायचं. गुणाकार करत असताना एका कंसातल्या सर्व पदांनी या दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. मग याचं उत्तर काय येईल x चा चौथा घात गुणिले x चा वर्ग. x चा चौथा घात गुणिले x चा वर्ग. बघा पाया समान असेल तर घातांक शिकवला होता मी तुम्हाला. पाया समान असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते. म्हणजे x चा काय आला सहावा घात आला. काय आला यांचा दोघांचा गुणाकार आला x चा सहावा घात. आता x ने x च्या चौथ्या घाताने 2y ला गुणलं. बघा x चा चौथा घात गुणिले 2y. मी काय सांगितलं जर चल सारखे नसले तर फक्त सहगुणकांचा गुणाकार होतो. आता x ला सहगुणक नाही म्हणजे एक आहे बे एक बे x चा चौथा घात म्हणजे यांचा गुणाकार किती आला एक अधिक आहे एक वजा आहे म्हणजे याचं उत्तर आलं वजा 2x चा चौथा घात y हे याचं उत्तर आलं. x ने x च्या चौथ्या घाताने यांना गुणलं तर x चा चौथा घात गुणिले x चा वर्ग तर x चा सहावा घात आला. x ने याला गुणलं x चा चौथा घाताने याला गुणलं तर वजा चिन्ह आलं आणि बे एक बे x चा चौथा घात y याचं उत्तर आलं. आता 2y ने जेव्हा याला गुणलं 2y गुणिले x वर्ग तर इथं सुद्धा चल सारखे नाहीये. चल सारखे नाही तर बे एक काय करायचं बे करायचं 2 1 2 आणि इथं x वर्ग अगोदर घ्यायचा मग y घ्यायचं. तुम्ही म्हणाल सर x वर्ग अगोदर का घ्यायचा कारण x अगोदर येतो मग y येतो म्हणून x वर्ग अगोदर घ्यायचा आणि घातांकाचा उतरता क्रम लिहायचा सहावा पाचवा चौथा असं उतरता क्रम लिहायचा. आता 2y ने या 2y ला गुणलं. बघा एक अधिक एक वजा एक वजा उत्तर आलं 2 गुणिले 2 आलं 4. बघा 2y गुणिले वजा 2y बे गुणिले 4 वजा 4 आलं आणि याचं उत्तर आलं y वर्ग म्हणजे याचं उत्तर आलं वजा 4y चा वर्ग वजा 4y चा. आता हा काय झालं याचं एरिया झालं. काय झालं आहे याचा एरिया x चा सहावा घात वजा 2x चा चौथा घात y त्याच्यानंतर अधिक 2x वर्ग y वजा
4y. तर हे अशा पद्धतीने याचं काय आलं उत्तर आलं. मग याच्यामध्ये स्वरूप पद आहेत का? इथे एकचा चौथा घात आहे, इथे एकचा वर्ग आहे, चालेल का? नाही. म्हणजे स्वरूप पद असेल तरच काय होतं, याचा स्वरूप पद असतील तरच यांचा काय होतो, स्वरूप पदांचीच बेरीज होती. काय असेल, स्वरूप पदांचीच यांची काय होते, बेरीज होते. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला म्हणजे एरिया काढायचा असेल ते लांबी गुणिले रुंदी असं सुद्धा तुम्हाला दिलेलं असतं. काय, लांबी गुणिले रुंदी असं देखील तुम्हाला दिलं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काढता येईल. तर याच्यामध्ये जे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवते. अजून एक उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला पुढचं उदाहरण देतो, एकदम सोपं उदाहरण देतो. काही ठिकाणी तुम्हाला एबीसीच्या किमती दिलेल्या असतात आणि ते उत्तर काढायला लावलेलं असतं. तर एक उदाहरण देतो, तर ते तुम्ही त्याचं उत्तर काढायचं आहे. बघा, x is equal to 37, x is equal to 37 and y is equal to 43. तर अंडर x प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू, तर असा प्रश्न आला. तर याचं उत्तर काढायचं. कोण सांगते याचं उत्तर? चला याचं उत्तर सांगा. एकदम सोपं आहे, एका सेकंदात उत्तर निघतं याचं. बरोबर. कोणी दिले? आदित्यने दिलेला आहे. आदित्य, श्लोक, आदित्य, वा, व्हेरी गुड. राजेंद्र, श्याम, पोपट, रुपाली, वा, प्रणव, हिना, वाव, अघाव, मुक्ता, शोभा, मुक्ता, शीतल, वा वा वा, सुभाष, प्रतीक, प्रणव, छान, ज्ञानेश्वर वगैरे अगदी छान. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलेले. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ही कर्णी चिन्ह बघा, या चिन्हामध्ये इथं 2 असतो आणि इथं जर वर्ग असेल ना, तर हे कर्णी चिन्ह हे निघून जातं. म्हणजे इथं फक्त x अधिक y काय राहतं, x अधिक y राहतं. इथं जर समजा असं जर असेल, इथं कर्णी चिन्ह, इथं समजा कर्णी चिन्ह 3 आहे आणि इथं समजा x अधिक y चा क्यूब आहे, तर हा 3 आणि हा 3 काय होतो, कट होतो आणि कट चिन्ह बी कट होऊन जातो. म्हणजे x प्लस y. म्हणजे घात आणि पाया हे जर सारखं असेल, बेस आणि एक्सपोनंट सारखं असेल तर डायरेक्ट कट होऊन जातं. याचा अर्थ तुम्हाला सांगतो, x अधिक y चा बघा, x अधिक y चा 3/3 म्हणजे 3 म्हणजे असं उत्तर आहे. इथं 3 असेल तर इथं 3, इथं 2 असेल तर इथं काहीच नाही पाहिजे, काही नसलं म्हणजे 2 आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे हा 2 कट होतो आणि कर्णी चिन्ह कट होतो. म्हणजे x प्लस y आणि x प्लस y असेल तर काय उत्तर आलं, 43 प्लस 37 म्हणजे त्याचं उत्तर आलं 80. काय उत्तर आलं, याचं उत्तर आलं 80 उत्तर आलं. आता हेच उदाहरण तुम्हाला असं उदाहरण देतो. आता कोण सांगता बघा, 5व्या मुळात y मायनस x चा 5वा घात. आता याचं उत्तर कोण सांगतं? याचं उत्तर कोण सांगतं? सहा उत्तर दिले श्लोकने. वा, व्हेरी गुड. वा, वैष्णवी, शीतल, प्रणव, बाळू, मुक्ता, वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर आता घात, इथं 5वा घात आहे, इथं 5वं मूळ आहे. म्हणजे हे डायरेक्ट काय होतं, 5 कट होतं, चिन्ह कट होईल. y मायनस x उत्तर येईल. y आहे 43 मायनस 37 म्हणजे 43 मधून 37 गेले, उत्तर आलं 6. म्हणजे 6 उत्तर. काही y मायनस x उत्तर दिलं तर y मायनस x हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. तुम्हाला काही प्रश्नांना 2 पर्याय असतात. एक पहिला पर्याय असेल तुम्हाला y मायनस x, दुसरा पर्याय असेल 6, तिसरा पर्याय असेल 8 आणि चौथा पर्याय असेल समजा 5. तर तुम्हाला उत्तर देताना 1 आणि 2 या 2 जणांना काय करावं लागतं, क्लिक करावं, हे करावं लागतं, ब्लॅक करावं लागतं. काही प्रश्न असे असतात की तुम्हाला 2 प्रश्नांना काय करावं लागतं, 2 उत्तरांना टिक करावी लागते. ही फक्त आणि फक्त 8वी स्कॉलरशिपलाच आहे. जगात कोणत्याच परीक्षेमध्ये मी आजपर्यंत असं पाहिलेलं नाही. पण 2-2 प्रश्नांना 2-2 उत्तरांना काय करावं लागतं, टिक करावं लागतं. असो, आय होप तुम्हाला हा प्रकार कळलेला असेल. म्हणजे 5-5 येऊ द्या, 6-6 येऊ द्या. बरं, मी तुम्हाला अजून एक हेच उदाहरण देतो. थोडंसं मागे जातो, हेच उदाहरण देतो. हे उदाहरण देतो बघा. इथं दिला समजा मी 7, इथं दिला 4 आणि x अधिक y सॉरी y मायनस x याचा दिला स्क्वेअर. तर आता कोण सांगतं, चला याचं उत्तर कोण सांगतं? श्लोकने बरोबर उत्तर दिलेलं आहे. श्लोक, व्हेरी गुड. अर्चना, रमाकांत, राजेंद्र, वाव वाव, प्रणव,
वाव दत्ता, व्हेरी गुड व्हेरी गुड, एक्सलंट, एकदम छान. तर याचं मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे की वाय मायनस एक्स असेल, वाय मायनस एक्स असेल तर हा जो काय करायचं याचं उत्तर जे आहे ना, तर घात वरती घ्यायचा 2/4 असं घ्यायचं. काय घ्यायचं? 2/4. बरोबर. वर्ग म्हणजे जो घात असतो तो वरती घ्यायचा आणि हे काय घ्यायचं खाली घ्यायचं. तर बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे 1/2 आला. वाय मायनस एक्स काय आहे? वाय मायनस एक्स चा 1/2. वाय मायनस एक्स म्हणजे काय? 43 वजा 37. 43 वजा 37 किती आलं? 6. म्हणजे 6 चा 1/2. काय उत्तर आलं? 6 चा 1/2 म्हणजे वर्गमुळात 6. काय उत्तर आलं? वर्गमुळात. तर लिहिताना माझ्याकडून थोडी चूक झाली, प्रश्न देताना चूक झाली. तुम्ही काय केलं बरोबर? तर तुम्ही बरोबर ट्राय केला, पण थोडेसे तुम्ही सुद्धा फसलेत बघा. तुम्ही थोडेसे फसलेत आणि बघा तर हे असं द्यायला पाहिजे होतं तुम्ही. वाय मायनस एक्स चा इथं चौथा घात छेद इथं 2 द्यायला पाहिजे. हा जो असतो ना छेद असतो आणि हा जो असतो ना अंश असतो. काय असतो? अंश असतो. 36 उत्तर येणार नाही. तुमच्याकडून आता माझ्याकडून मी 36 हो हो म्हटलं गेलं, कारण मी 4/2 असंच कन्सिडर केलं. तर 4/2 नसतो, तो काय असतो? घात छेद मूळ. एक्सपोनंट अपॉन रूट हे असं असतं. काय असतं? एक्सपोनंट अपॉन रूट ही अशा पद्धतीने हे असतं. रूट अपॉन एक्सपोनंट नसतं. मग याचं उत्तर काय आलं? अंडर रूट. आता याचं उत्तर सांगा चला. आता याचं उत्तर 36 येईल. याचं उत्तर किती? 36. म्हणजे y मायनस एक्स किती आलं? 43 वजा 37 आला 6. 6 चा 4/2 म्हणजे काय? 1 बे 2 4 म्हणजे 6 चा वर्ग आला. 6 चा वर्ग किती उत्तर आलं? असं राहिलं असतं का मग उत्तर 36 आलं असतं. असं आहे म्हणून त्याचं उत्तर काय आलं? √6. काय उत्तर आलं? √6. ओके. तर आय होप तुम्हाला आता हा प्रकार तुम्हाला कळला असेल. म्हणजे एक्सपोनंट वरती घ्यायचा आणि रूट खाली घ्यायचं. अजून एक उदाहरण देतो चला. आता तू कळायला नको. चला इथं x = 50, y = 40. इथे देतो x - y, इथे 10वा घात देतो आणि इथे देतो 5वा घात देतो. आता उत्तर काढा पटकन. आता उत्तर काढा. श्लोक, पुष्कर, आगाव, वा वा दत्ता, छान. आता एक्झॅक्ट कळलं तुम्हाला. ओके. आता काय करायचं? x वजा y म्हणजे 50 वजा 40. 50 वजा 40 म्हणजे काय? 10. ओके. याचं उत्तर काय आलं? 10 उत्तर आलं. x वजा y चं उत्तर काय आलं? x वजा y म्हणजे 50 वजा 40 आणि 50 वजा 40 म्हणजे काय? 10. याच्या ठिकाणी 10 लिहिलं आणि हा 10 वरती घ्यायचा घात आणि हा एक्सपोनंट खाली घ्यायचा. बघा एक्सपोनंट वरती आणि रूट खाली घ्यायचा. 5 × 5 5 × 10 म्हणजे 10 चा वर्ग आणि 10 चा वर्ग उत्तर आलं 100 उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे? 100 याचं उत्तर आलेलं आहे. ओके. आय होप तुम्हाला हा प्रकार सुद्धा व्यवस्थित कळला असेल. तर काही ठिकाणी तुम्हाला अजून याच्यामध्ये अजून काही उदाहरण देतो. ते उदाहरण बघा. आता तुम्हाला असं काही प्रश्न असे विचारले जातात. एका शाळेमध्ये काही विद्यार्थी आहेत. देअर आर सम स्टुडंट्स इन अ स्कूल आणि एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी ती एने इन्क्रीज होते. एने काय होतात? ते वाढतात. एम वर्षांनी ती एन होते. तर आज त्या शाळेमध्ये विद्यार्थी बघा, एक तुम्हाला साधं उदाहरण देतो बघा. एका शाळेत काही विद्यार्थी आहेत. एका शाळेत काही विद्यार्थी आहेत. एका शाळेत काही विद्यार्थी आहेत. एक स्कूल आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थी आणि दरवर्षी तिथे ए विद्यार्थी वाढतात. ए विद्यार्थी काय होतात? वाढतात. दरवर्षी तिथं सुद्धा ए विद्यार्थी वाढतात. एम वर्षांनी ते एन होतात. एम वर्षांनी ते एन होतात. तर आज आज शाळेत विद्यार्थी आज शाळेत विद्यार्थी तर आज शाळेमध्ये विद्यार्थी एका शाळेमध्ये काही विद्यार्थी दरवर्षी तिथं ए विद्यार्थी वाढतात. एम वर्षांनी ते एन होतात. तर आज शाळेमध्ये विद्यार्थी. चला कोण सांगतो याचं उत्तर? चला एम वजा ए उत्तर दिलेलं आहे.
थोडीशी गडबड केली. 14 नाही. एम वजा एन वजा ए. बरं ठीक आहे. मी तुम्हाला हे उदाहरण प्रूव्ह करून देतो बघा. काय करायचं इकडे लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला संख्येसाठी जेव्हा अक्षरांचा वापर येतो ना त्यावेळेस माणूस आहे ना कन्फ्युज होऊन जातो. काय होतं कन्फ्युजन. त्यावेळेस काय करायचं तुम्ही एखादी संख्या मनात धरायची. काय धरायची एखादी संख्या मनात धरायची आणि ती संख्या सोडून घेऊन उदाहरण सोडवायचं. म्हणजे आता समजा एका शाळेमध्ये समजा एक विद्यार्थी आहे. माहित नाही समजा एक विद्यार्थी आहे किंवा आपण गृहीत धरू 10. आज आज किती विद्यार्थी आहेत समजा एक्स. मी संख्या मानली 10. तुम्हाला मानायचं एक्स. तुम्हाला किती मानायचं एक्स. दरवर्षी किती वाढते. दरवर्षी वाढ आहे 1. मी दरवर्षी वाढ मानतो 5. अंदाजे घेतलं ए म्हणजे 5. तुम्ही 5 घ्या 2 घ्या 4 घ्या काही फरक पडत नाही. दरवर्षी वाढ मी काय घेतली 5. बघा आज माझ्या शाळेमध्ये सुद्धा 10 विद्यार्थ्यांना अंदाजे दरवर्षी ते 5-5 वाढतात. आता दरवर्षी काय होतं ते दरवर्षी 5-5 वाढतात बरोबर. आता एम वर्षानंतर काय होईल त्याच्यामध्ये या एक्स मध्ये बघा एम वर्षानंतर म्हणजे तुम्ही काय करता 3 वर्षानंतर करतो. 3 वर्षानंतर काय होईल 3 गुणिले 5 एवढी वाढेल. या 10 मध्ये 3 गुणिले 5 एवढी वाढेल बरोबर. 10 मध्ये काय या पहिली वर्षीची मानली आपण ही संख्या म्हणजे पहिल्या वर्षीची संख्या मानली एक्स. त्याच्यामध्ये काय 3 गुणिले म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल. कोणाकोणाचा 3 वर्षानंतर 3 गुणिले 5 आहे ना. मग तसं एम वर्षानंतर एम अधिक ए एवढी होईल. एम वर्षानंतर किती होईल एम अधिक एक्स अधिक एम एवढी होईल. एक्स अधिक एम ए. पण त्यांनी दिलेलं आहे एम वर्षानंतर ते एन होतात. एम वर्षानंतर काय होतात ते एन होतात. किती होतात ते एन होतात. म्हणजे आजची संख्या एक्स बरोबर काय उत्तर येईल एन वजा एम. आजचं उत्तर काय येईल एन वजा एम. म्हणजे 3 वर्षानंतर एवढी होईल. मग आज किती म्हटलं तर काय करायचं 3 आज 3 गुणिले 5 15 अधिक 10 असं आहे ना. म्हणजे 3 गुणिले 5 आपल्याला आजची संख्या दिलेली समजा 10. मग याची संख्या दिलेली समजा एन. मग या एन मधून काय करायचं इकडचं तिकडे वजा करायचं. म्हणजे संख्यासाठी आपण अक्षरांचा वापर घेऊ करून हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं अशा पद्धतीने उदाहरण थोडंसं सोपं जाईल. ओके म्हणजे आज बघा तर आज किती वाला एन वजा एम. बघा आज पुन्हा सांगतो पुन्हा आज समजा एक्स आहे. दरवर्षी वाढ किती ए वाढ आहे. एम वर्षानंतर एम ए एवढी वाढ झाली. मूळच्या संख्येमध्ये मूळची संख्या अधिक वाढ म्हणजे एक्स अधिक एम ए. एम वर्षानंतर एक्स अधिक एम ए व्हायला पाहिजे. पण त्यांनी म्हटलं एम वर्षानंतर ती एन होते. एक्स अधिक एम ए बरोबर एन होते. म्हणजे हा अधिक एम ए तिकडे काय करायचा वजा एम ए करायचा. म्हणजे आजची संख्या एक्स बरोबर एन वजा एम. तुम्ही इथं एक्सच्या ऐवजी वाय घ्या. बघा तुम्हाला एक्सच्या ऐवजी तुम्ही दुसरं एक्सच्या ऐवजी वाय घ्या. आज समजा वाय आहे. दरवर्षी वाढते ए. एम वर्षानंतर एम ए एवढी वाढेल प्लस वाय. पण हे दिलेलं आहे एन. म्हणजे आजची संख्या वाय बरोबर काय एन वजा एम. एन वजा एम. तुम्ही तो वाय घ्या एक्स घ्या झेड घ्या तरी सुद्धा उत्तर काय तुमचं एन वजा एम ए असं उत्तर येईल. काय उत्तर येईल एन वजा एम ए असं उत्तर येईल. तर आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. हे उदाहरण बघा दरवर्षी तिथे एक्स विद्यार्थी वाढतात. वाय वर्षानंतर ते झेड होतं. तर आज शाळेमध्ये विद्यार्थी आता काय बरोबर उत्तर आता चुकायला नको. एका शाळेत काही विद्यार्थी आहेत. दरवर्षी तिथे एक्स विद्यार्थी वाढतात. वाय वर्षांनी ते झेड होतात. तर आज शाळेमध्ये विद्यार्थी किती सांगा पटकन सांगा. कोण सांगतं झेड वजा एक्स वाय असं उत्तर बरेच जण दिले. काही वाय एक्स दिले ठीक आहे वाय एक्स द्या एक्स वाय द्या काही प्रॉब्लेम नाही. झेड वजा वाय म्हणजे आज विद्यार्थी किती आहेत समजा आज विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये समजा एक्स वाय वर्षानंतर किती होती वाय वर्षानंतर बरं वाढ किती होते
दरवर्षी वाढ किती होते? एक्स होते. आता पहिल्यांदा मी एक्स घेतला नाही तर एक्स नाही घ्यायचं, मग इथं काय करतो मी? एम घेतो. काय घेतो? आज एम आहे, दरवर्षी वाढ होते एक्स. दरवर्षी वाढ किती होते? एक्स. मग वाय वर्षानंतर किती होते? वाय वर्षानंतर आजची जेवढी आहे तेवढी बी राहील आणि एक्स वाय एवढी बेरीज एवढी होईल. वाय वर्षानंतर एम अधिक एक्स वाय एवढी होईल. पण वाय वर्षानंतरची संख्या तर दिलेली आहे, बरोबर झेड. बरोबर काय दिलेली आहे? झेड. मग आजची संख्या म्हणजे एम बरोबर झेड वजा एक्स वाय. एक्स अगोदर घ्यायचा, नंतर वाय घ्यायचा. एम बरोबर काय? झेड वजा एक्स वाय. काय उत्तर आलं? झेड वजा एक्स वाय असं उत्तर आलेलं. आय होप तुम्हाला हा प्रश्न, या प्रश्नाची काठीण्य पद्धत म्हणजे एवढं काही अवघड नव्हतं, तर हे सुद्धा उदाहरण तुम्हाला समजलं असेल. आता एक उदाहरण देतो. एम अधिक एन ची गुणाकार व्यस्त वजा 12. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. गुणाकार व्यस्त वजा 12. काय सांगितलं? एम प्लस एन याची गुणाकार व्यस्त वजा 12 आणि एन इज इक्वल टू -3 आहे. एन इज इक्वल टू किती आहे? -3. तर एम ची व्हॅल्यू काढायची. तर एम ची व्हॅल्यू काढायची. एम बरोबर किती काढायची? आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. गुणाकार व्यस्त. Multiplicative inverse of m plus is equal to -2, n is equal to -3. Then find out the value of m. m ची किंमत काढायची आहे. किती उत्तर येतं काढा बरं. -9 उत्तर देत आहेत. थोडंसं काळजीपूर्वक काढा. बर, तुमचं उत्तर चुकलेलं आहे म्हणून मी समजावून सांगतो बघा. हा, पुढचं उदाहरण देतो बघा. m अधिक n ची गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किती आहे? आता समजा एखादा m दिला तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह व्यस्त काय असतो? 1/m असतो. बरोबर. उलट करायचं. याचा 1/m आहे, म्हणजे याचा गुणाकार व्यस्त किती? 1/m अधिक n. फक्त हे काय करायचं? एक वरती घ्यायचं, m अधिक n करायचं. m अधिक n ची गुणाकार व्यस्त m अधिक 1/m अधिक n. हे कळलं असेल तुम्हाला. पहिली स्टेप तुम्हाला ही कळली असेल. ओके. m अधिक n ची गुणाकार व्यस्त 1/m प्लस n. पण त्यांनी दिलेलं आहे 1/m प्लस n. म्हणजे m अधिक n ची गुणाकार व्यस्त ही जी आहे छेद m अधिक n, तर ती आहे -12. ती किती आहे? -12. मग आता 1/m अधिक अधिक म्हणजे इथे n ची किंमत दिली -3. काय दिले? -3. बरोबर काय? -12. बरोबर. किती उत्तर दिले? -12. बरोबर. मग आता आपण काय करायचं? इथे 1 हा 1 इकडे ठेवायचा. बघा, 1 हा इकडे ठेवायचा आणि हा जो आहे ना, हा तिकडे गुणाकार घेऊन जायचा. जे -12 गुणिले m अधिक वजा झालं m वजा 3. बघा, m अधिक वजा 3 अधिक वजा असं तर वजा होतं m वजा 3. मग आता याचं काय करायचं? बघा, 1 बरोबर -12 ने m ला गुणलं तर -12m आलं. बघा, -12 ने m ला गुणायचं आणि 3 ला गुणायचं. -12 ने 3 ला गुणलं तर 36 आलं. 36. 12 3 जा 36. पण मायनस मायनस झालं प्लस. काय झालं? प्लस झालं. आणि तो प्लस 36 इकडे काय होईल? आता मायनस होईल. 1 - 36 इज इक्वल टू -12m. म्हणजे 1 मधून -36 म्हणजे -35 इज इक्वल टू -12. दोन्ही बाजूला मायनस मायनस असेल तर ते कट करायचं. म्हणजे 35 इज इक्वल टू 12m आणि 35/12 इज इक्वल टू m. म्हणजे m ची व्हॅल्यू किती काढली आपण? m ची व्हॅल्यू काढली 35/12. m ची व्हॅल्यू किती काढली? 35/12. पुन्हा एकदा समजावून सांगतो बघा. m प्लस n ची गुणाकार व्यस्त वजा 12. म्हणजे m प्लस n ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय? m प्लस n ची गुणाकार व्यस्त आणि m प्लस n ची गुणाकार व्यस्त 1/m अधिक n. आणि याची गुणाकार व्यस्त 1/m अधिक n हा 12 आहे, वजा 12 आहे. आणि n ची किंमत -3 आहे. n ची किंमत -3 टाकली. -3 टाकली तर इथं m -3 झाला आणि m -3 याला गुणिले झाला. -12 गुणिले m -3 इकडे जायला येईल. -12 ने m ला गुणला तर -12m आलं.
12 ने -3 ला गुणला तर +36 आला. तो +36 होता तर इकडे -36 केला, 1 -36 केला, इकडे -12m राहिला, तर इकडे -35 बरोबर -12m आला आणि दोन्ही बाजूला मायनस मायनस असल्यामुळे दोन्ही प्लस झाले. 35 बरोबर 12m, 12m ला गुणिले आहे, इकडे भागिले झाला, म्हणजे 35/12 असं उत्तर आलं. 35/12 असं याचं आन्सर आलेलं आहे. काय उत्तर आले? 35/12. तर मी आता पुन्हा देतो उदाहरण ना. इथे काय करतो? मायनस देतो. m मायनस n ची गुणाकार व्यस्त देतो -20 आणि m ची किंमत देतो -4. चला आता m ची किंमत फाइंड आउट करायची आहे. आता कोण बरोबर किंमत काढतो ते सांगायचं आहे. कोणाचं उत्तर येतं बघूया. आता इथे फक्त काय करायचं, इथे m प्लस n आहे ना, इथं प्लस प्लस काय करायचं, कट करायचं. काय करायचं, इथं प्लस प्लस काय करायचं, कट करायचं. पहिल्या स्टेप मध्ये m वजा n ची गुणाकार असतं 1/m वजा n. ओके, आणि 1/m वजा n बरोबर किती उत्तर आलं? -20. इथं किती आलं? -20. आणि इथं बघा, इथं m वजा 4, m वजा 4 बरोबर किती आलं? -20. म्हणजे तिथं आलं, एक स्टेप वाढवून घेऊ आपण, m अधिक 4 बरोबर -20. बरोबर, वजा वजा काय झाला? 1/m अधिक 4 बरोबर. मग वजा अधिक m अधिक 4 तिकडे काय करायचं? -20 ला गुणिले करायचं. बघा, 1 बरोबर -20 गुणिले m अधिक 4. -20 ने m ला गुणलं तर -20m आलं, आणि -20 ने 4 ला गुणलं तर 80 आलं. ते वजा उत्तर आलं. तर काय उत्तर आलं? -80. -20m -80, -80 इकडे आला तर अधिक होईल, 1 अधिक 80 बरोबर -20m. याचं उत्तर आलं 81 बरोबर -20m. ओके, आणि तो 20 त्याला गुणिले आहे, याला काय होईल इकडं? भागिले 81 छेद काय आलं? 20 आलं. बरोबर काय? आणि याचं वजा चिन्ह तर याला वजा चिन्ह झालं, -81/20. काय? -81/20 असं उत्तर. ओके, आता बघा एकदा चेक करून घ्या, काही चुकलं असेल तर. बघा, -20 ने m ला गुणलं -20m आलं, -20 ने 4 ला गुणलं -80 आलं. मग -80 आहे तिकडे अधिक 80 झाला, 1 अधिक 80 81 झाला, बरोबर -20m झालं. बरोबर, 81 बरोबर -20m. मग हा -20 इकडे काय होईल? भागिले. -20 याला काय होईल? भागिले. आणि भागिले केला तर एकाच ऋण चिन्ह असेल तर वरती चिन्ह द्यावं लागतं. m बरोबर काय द्यावं लागेल? m बरोबर -81/20 हे असं याचं काय द्यावं लागेल? उत्तर द्यावं लागेल. आय होप तुम्हाला आता हे उदाहरण समजलं असेल. ओके, हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. पुढचं उदाहरण घेऊ, संख्येसाठी अक्षरांचा वापर आणि बेसिक राशींचं अवयव. हे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपण बघतोय. तर पुढचं उदाहरण आहे 9.1/4 m 9.1/4 m अधिक 9.3/4 m 9.3/4 m अधिक 8.5 m अधिक 10.5 m. तर याचं उत्तर कोण सांगतं? पटकन याचं उत्तर कोण सांगतं? -37 उत्तर दिलेलं आहे. कोणी ए म्हणते, याचं उत्तर एकच काही. आता मला एक गोष्ट सांगा, सगळ्यांचे सहगुणक m आहे, सगळ्यांचे सहगुणक सारखे असेल तर फक्त काय करायची? पूर्णांकांची अपूर्णांकाची बेरीज करायची. बघा, हे 9 पूर्णांक, हे 9 पूर्णांक, हे 8 पूर्णांक, हे 10 पूर्णांक. 9 9 18, 18 ने 8 26, 26 आणि 10 36. हे झाले 36. हे काय झाले? 36.
त्याच्यानंतर हा 1/4 3/4 1/4 म्हणजे पाव भाग आणि एक पाऊण भाग म्हणजे 4/4 म्हणजे f काय आला f म्हणजे याच्यामध्ये एक ऍड झाला हा 1/4 आणि हा 3/4 याच्यामध्ये एक ऍड झाला ओके हे बघा पूर्णांकाची बेरीज केली 9 + 9 + 8 + 10 असं केलं बघा करून दाखवतो पुन्हा एकदा बघा 9 + 9 + 8 + 10 अधिक f/4 अधिक 3/4 हे पूर्ण करून घेऊ अधिक हा 1/2 अधिक 1/2 1/2 अधिक 1/2 एवढे बघा 9 9 18 8 26 36 अधिक 1/4 आणि 3/4 म्हणजे 4/4 म्हणजे f हा अर्धा आणि हा अर्धा झाला f बरोबर f म्हणजे काय उत्तर आलं 36 आणि 137 आणि f 38 f याचं उत्तर आलं 38 f सहगुणक जरी आले तर सहगुणक कदाचित तुम्हाला अपूर्णांकामध्ये दिलेले असू शकतात म्हणजे अपूर्णांकांची बेरीज करायची काय करायची अपूर्णांकांची बेरीज करायची आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे दिलेलं असू शकतं हे काही अवघड अजिबात अवघड नाही ओके चला अजून एक उदाहरण देतो x बरोबर घ्या -2 x बरोबर -2 घ्या y बरोबर 2/3 घ्या ओके x आणि y च्या किमती देतो z ची एक 3 किंमत देतो आणि तुम्हाला एक उदाहरण सोडतो z बरोबर 3 तर याची 5x + z 5x + z - y चला ही उदाहरण सोडवा याच्यात फक्त किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं आहे फक्त किमती टाकायच्यात आणि उत्तर काढायचं आहे शून्य नाही रे मित्रा 17/3 नाही काळजीपूर्वक सोडा वेळ घाई करू नका मग इथं 5 घ्या x ची किंमत घ्या -2 z ची किंमत घ्या +3 वजा y ची किंमत घ्या 2/3 आणि हे सोडवायचं याला काही अवघड नाही बघा 5 कंसात -2 आणि +3 मग याचं उत्तर आलं -2/3 मग 5 एक आलं 5 -2/3 5 + 2/3 म्हणजे 3 × 15 बघा 5 × 3 करायचं -2 करायचं छेद 3 5 15 -2/3 म्हणजे काय 13/3 उत्तर आलं किती उत्तर आलं याचं 13/3 उत्तर आले काय उत्तर आलेले 13/3 उत्तर आलेलं आहे ओके पुन्हा एकदा समजावून सांगतो x ची किंमत -2 टाकली y ची काय टाकली y ची -2/3 टाकली z ची 3 टाकली आणि फक्त याच्यामध्ये काय केलं आपण याच्यामध्ये फक्त उदाहरण सोडून घेतलं बाकी काहीच केलं नाही अजून एक उदाहरण सांगतो बघा एक वाहन एक व्हेइकल आहे व्हेइकल म्हणजे काय वाहन तर ते वाहन आहे ना 12x × 17y एवढं अंतर 12x × 27y एवढे अंतर एवढे अंतर 9y वेळेत पूर्ण करतो काय 9y वेळेत पूर्ण करते तर वाहनाचा वेग किती वाहनाचा वेग है ना वेग किती एक वाहन एवढं अंतर एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करतो तर त्याचा स्पीड किती आहे असा प्रश्न आलेला आहे आपल्याला तर काय उत्तर येईल याचं 36x उत्तर दिले श्लोक एकदम सोपं आहे काय आपल्याकडे बघा 100 किलोमीटर अंतर आहे समजा 5 तासात पूर्ण केलं 5 तास लागले तर आपण काय करतो 5 तास वेळ लागला तर आपण काय करतो 5 × 5 5 × 10 5 0 म्हणजे 20 किलोमीटर वेग आहे 20 किलोमीटर काय आहे वेग आहे आपण असं गृहीत धरतो म्हणजे अंतर भागिले वेळ बरोबर वेग काय सूत्र आलं अंतर भागिले वेळ बरोबर वेग यांची आडला होते तो वेग इथं टाकला तिकडे वेळ येईल अंतर भागिले वेग बरोबर वेळ अंतर भागिले वेळ बरोबर वेग अंतर किती आहे 12x × 27y आणि वेळ किती लागला 9y आणि मग वेग किती हे वेग आपल्याला काढायचा असेल तर मग इथं बघा इथं एक y इथं एक y y y कट झाला 9 1 9 9 3 27 9 1 9 9 3 27 म्हणजे 12 × 3 12 36 x उत्तर आलं काय उत्तर आलं याचं 36x एवढं त्याचं उत्तर आलं तर वाहनाचा वेग किती आहे
36x. हे ते उदाहरण देतो, तुम्ही पटकन उदाहरण सोडवायचं. कोणाचं उत्तर येतं बघूया. 3x² into 25y. 27. x वेळेत पूर्ण करा. आता सांगायचं याचं उत्तर. कोण सांगतं चला याचं उत्तर? आता चुकू द्यायचं नाही. आणि थोडीशी गडबड करताय, काही बरोबर टाकलं तर बघा, अंतर आहे 3x² into 27y अपॉन वेळ आहे 81x. आता x वर्ग म्हणजे x गुणिले x आहे. x वर्ग म्हणजे काय? x गुणिले x. हा एक x, हा एक x कट होईल. पुन्हा 27 1 27, 27 2 54, 27 3 81. पुन्हा 3 1 3 3 1 3. म्हणजे इथं राहिला फक्त x आणि y. काय राहिलं? xy. काय उत्तर आलं याचं? xy उत्तर. किती वेग आहे त्याचा? xy एवढा वेग आहे. किती वेग आहे? xy एवढा त्याचा काय वेग आहे. तर अशा पद्धतीची उदाहरणं जी आहेत ना, ही उदाहरणं तुम्हाला या बैजिक राशीवरती म्हणजे संख्यांसाठी अक्षरांचा वापर, अक्षरांचा अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. एक अजून एक उदाहरण घेतो. या a = b - 7, a = b - 7, b = 2c + 3, त्याच्यानंतर c = -3. ओके. आता याच्या काही वेळेस मी तुम्हाला अशा किमती न देता, म्हणजे -3 -4 असं न देता b - 7 2c - 3 -3 अशा किमती दिल्या आणि तुम्हाला विचारलं 2a + b - 6c, 2a + b - 6c असं विचारलं. तर याची किंमत काढायची. तर काढा बरं, कोण उत्तर बरोबर देतं? 2a + b - 6c याची किंमत कोण काढतं? चला, आता a च्या ठिकाणी b - 7 टाकायचं, b च्या ठिकाणी 2c + 3 टाकायचं आणि c च्या ठिकाणी -3 टाकायचं आणि असं एक उत्तर काढायचं. कोण काढतं त्याला? कोणाचं उत्तर आलं? कोणतरी -14 उत्तर देऊन टाक. एवढी घाई करू नका मुंडे साहेब. श्लोकने -13 उत्तर दिलेलं आहे. घाई करू नका, घाई करू नका. घाई करू नका, एकदम सोपं आहे. काय अवघड नाही बघा. 2 आहे ना, 2 गुणिले 2 a ची किंमत घ्यायची b - 7. a ची किंमत काय घ्यायची? या a ची किंमत घ्यायची b - 7 अधिक b ची किंमत काय घ्यायची? 2c अधिक, ओके, 2c अधिक 3 करून घ्या. वजा 6 c ची किंमत काय? -3 6 गुणिले -3. 6c म्हणजे 6 गुणिले -3 असा. ओके, -6 काही गरज नाही, -6 गुणिले -3 असं. ओके, आणि मग पुन्हा b ची किंमत टाकाय बघा. 2 b ची किंमत पुन्हा काय टाकायची? 2c + 3. b ची किंमत टाकली बरं का, -7 प्लस 2 c ची किंमत टाकायची -3 अधिक -6 गुणिले. ओके, पुन्हा c ची किंमत काय टाकायची? -3. 2 कंसात 2 गुणिले काय? c ची किंमत -3 पुन्हा अधिक 3 -7 अधिक 2 त्रिक 6 -6 अधिक 3 वजा याला कंस करून घेतला 7 त्रिक 18 -18 काय आलं? वजा. तर पुन्हा 2 कंसात 2 गुणिले 3 इथे -7 -6 अधिक 3 -7 अधिक -6 अधिक 3 वजा अधिक झालं अधिक 8. ओके, 2 कंसात -6 अधिक 3 -7 बघा, -6 अधिक 3 -7 हे तुम्हाला शिकवले. अधिक म्हणजे आपल्याकडे असणं, वजा म्हणजे कर्ज. तर बघा 6 7 13
13 कर्ज आहे, 3 आपल्याकडे आहे. 3 देऊन टाकले तरी 10 रुपये कर्ज राहील. काय राहील? 10 रुपये कर्ज राहील. म्हणजे इथे वजा 10 अधिक वजा 6 अधिक 3. 6 रुपये आपल्याकडे आहेत. 6 रुपये कर्ज आहे, 3 रुपये आपल्याकडे आहे. 3 रुपये देऊन टाकला तरी ती काय राहील? 3 रुपये काय राहील? कर्ज राहील. अधिक 18. पुन्हा बे 10 काय आलं? 20 आलं. 2 10 किती आलं? 20 म्हणजे -20 आलं. अधिक या अधिक वजा असं तर वजा होतं. वजा 3 अधिक 8. बघा 20 कर्ज आहे, 3 कर्ज आहे, 18 आपल्याकडे म्हणजे 23 कर्ज आहे अधिक 18 म्हणजे 18 रुपये देऊन टाकले तरी सुद्धा 5 रुपये काय राहील आपल्यावर? कर्ज राहील. 5 रुपये काय राहील? कर्ज राहील. पुन्हा एकदा डबल छोटं म्हणून सांगतो. ए बरोबर बघा सी बरोबर वजा 3. ए बरोबर असं 5 2 असं न देता ए बरोबर डायरेक्ट बी वजा 7 दिलं. बी बरोबर डायरेक्ट 2 सी अधिक 3 दिलं. सी बरोबर वजा 3 दिलं आणि याची किंमत काढायला हवी. तर ए ची किंमत टाकायची बी वजा 7. ए च्या ठिकाणी काय टाकलं? या ए च्या ठिकाणी टाकलं बी वजा 7. बी च्या ठिकाणी काय टाकलं? बी च्या ठिकाणी टाकलं 2 सी अधिक 3 आणि वजा 6 गुणिले वजा 3 म्हणजे 7 किती आलं? वजा 18 करून वजा वजा अधिक 18 करून टाकलं. ओके याचा प्रश्न मिटलेला आहे. तर पुन्हा इथं या बी ची बघा इथं बी आला पण याची किंमत ए ची किंमत घेतली बी वजा 7 पण बी ची किंमत पुन्हा 2 सी अधिक 3 आली. बी ची किंमत किती आलं? 2 सी अधिक 3. बी ची किंमत 2 सी अधिक 3 टाकलं वजा 7 टाकलं अधिक 2 गुणिले सी ची किंमत घेतली वजा 3 पुन्हा अधिक 3 वजा चिन्ह आणि याचं उत्तर आलं अधिक 8. ओके पुन्हा या सी च्या ठिकाणी पुन्हा या सी ची किंमत वजा 3 टाकली तर 3 गुणे किती आलं? वजा 6. दोन तर बाहेर कसं वजा हे 3 गुणे वजा 6 आलं आणि त्याच्यानंतर वजा अधिक 3 आलं. बघा या दोन सी ची किंमत वजा 6 आली अधिक 3 आली वजा 7 आली. पुन्हा कंस पूर्ण अधिक याची वजा 6 अधिक 3 अधिक 18. तर वजा 6 अधिक 3 हे 3 रुपये आपल्याकडे अधिक म्हणजे आपल्याकडे वजा म्हणजे कर्ज. 3 रुपये आपल्याकडे 6 रुपये कर्ज आहे. 3 रुपये देऊन टाकले तरी 3 रुपये काय राहील? कर्ज आहे. याचं उत्तर आलं वजा 3. याचं उत्तर आलं वजा 3. हा 18 इथं आणि याचं बघा वजा 6 म्हणजे 6 रुपये कर्ज अधिक 3 म्हणजे 3 रुपये आपल्याकडे वजा 7 म्हणजे 7 रुपये कर्ज म्हणजे 3 रुपये आपल्याकडे 6 आणि 7 13 रुपये कर्ज आहे. 13 मधून हे 3 देऊन टाकले तरी 10 रुपये काय राहील आपल्यावर? कर्ज राहील. हा 2 या 10 ला गुणिले म्हणजे बे 2 गुणिले 10 म्हणजे 2 10 जा 20 इथे आलं -20. याचं उत्तर आलं -20. आता प्लस मायनस मायनस 3 -20 -3 प्लस 80 -20 -3 प्लस 80. मग असं असेल तर हे 20 रुपये कर्ज आहे 3 रुपये कर्ज आहे 18 रुपये प्लस म्हणजे आपल्याकडे आहे 20 आणि 3 23 रुपये कर्ज हे 18 रुपये 18 देऊन टाकले तरी सुद्धा 23 कर्ज देताना 18 देऊन टाकले 5 रुपये अजून कर्ज शिल्लक आहे. याचं उत्तर आलं -5. काय उत्तर आलं याचं? वजा 5 याचं उत्तर आलेलं आहे. तर आय होप तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काय प्लस मायनस आलं का लक्षात आणि त्याच्यानंतर काही फॉर्म्युले आहे. फॉर्म्युले म्हणजे काय? आता समजा तुम्हाला a प्लस बी त्याचा स्क्वेअर आहे तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके तर मग तुम्हाला याच्यावरून एक प्रश्न विचारला जातो. एखादा प्रश्न असा विचारला जातो एकदम सोपं विचारलं जातं बघा 0.3 into 0.3 प्लस 2 into 0.3 into 0.5 प्लस 0.5 into 0.5 असं उदाहरण दिलेलं असतं आणि याचं उत्तर तुम्हाला विचारलेलं असतं. याचं उत्तर काय? कोण सांगतं याचं उत्तर? बघा सांगा पटकन कोण सांगतं याचं उत्तर काय? एका सेकंदात याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. एका सेकंद बघा. हा लेक्चर कधी संपेल? हा संपेल 10 मिनिट एवढे 10 मिनिटात तुमचं हे सगळे फॉर्म्युला घेऊन सोडून देतो. ओके तर याचं उत्तर काय बघा. तर पहिली गोष्ट बघा हा 0.3 गुणिले इंटू 0.3 म्हणजे ए चा वर्ग आहे. आता ए चा वर्ग म्हणजे याला ए म्हणा म्हणजे ए बरोबर किती आला? ए इज इक्वल टू 0.3 आला. ए इज इक्वल टू 0. आणि 2 आला ए आला 0.3 आणि बी चं उत्तर आलं 0.5. बी किती आला? 0.5. बी किती आला? 0.5 आणि पुन्हा बी चा वर्ग म्हणजे 0.5 म्हणजे 0.5 म्हणजे हे दिलं. म्हणजेच ए अधिक बी म्हणजे 0.3 अधिक 0.5 याचा काय करायचं? वर्ग करायचा. 0.3 आणि 0.5 यांची काय बेरीज होते? 0.3 प्लस 0.5 म्हणजे याचं उत्तर होतं 0.8 आणि 0.8 चा वर्ग
किती येतो 8चा वर्ग 0.8 गुणिले 0.8, तर याचं उत्तर येतं 8 8 64 आणि पॉईंट नंतर 2 अंक म्हणजे 0.64. काय उत्तर आलं याचं 0.64. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल हे सगळं कळलं आणि ए गुणिले ए दिसते, शेवटी बी गुणिले बी दिसते, इथं 2 ए बी दिसते, मग पटकन काय करायचं ए आणि दोघांची बेरीज 0.3 आणि 0.5 ची बेरीज करायची 0.8चा वर्ग 0.64. सेकंदात उत्तर निघतं, काही सेकंदामध्ये उत्तर येतं. अजून एक उत्तर देतो, अजून एक प्रश्न सांगतो, कोणाचं उत्तर फास्ट निघतं बघूया, कोणाचं उत्तर फास्ट निघतं ते बघूया. ओके बघा 3.5 गुणिले 3.5 अधिक 2 गुणिले 3.5 गुणिले 1.5 अधिक 1.5 गुणिले 1.5. चला कोण सांगते याचं उत्तर एकदम फास्ट निघायला पाहिजे होतं एवढ्यात. बरोबर, आदित्य, शकील, सोहम, रमाकांत, कृष्णा, वा वा वा, व्हेरी गुड, एक्सलंट, अगदी बरोबर आहे. आता इथे काय करायचं, ए ची किंमत 3.5 आली, हे तर कळलं तुम्हाला, इथे आली 3.5 आणि बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत इथे बी दिली आहे आणि तिकडे दिली 1.5, म्हणजे 3.5 आणि 1.5 म्हणजे याला 5, 5चा वर्ग किती 25. काय उत्तर आलं 25. एवढं उदाहरण म्हणजे काही जण याचा गुणाकार करतील, ते करतील, ते करायला किती वेळ लागून जाईल, बरोबर का नाही, करायला किती वेळ लागून जाईल. त्याच्यामुळे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं. काय फॉर्म्युला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आय होप तुम्हाला हा प्रकार कळलेला असेल, हा प्रकार कळलेला असेल. दुसरा फॉर्म्युला a मायनस बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये फक्त a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर हे असं असतं. तुम्ही म्हणाल हे कुठून आणलं, तर a वजा b चा वर्ग म्हणजे a वजा b गुणिले a वजा b असे येतं. मग या a ने या दोघांना या कंसाला गुणायचं असतं, a ने a वजा b ला गुणायचं आणि वजा b ने या a वजा b ला गुणायचं. बघा a वजा b चा वर्ग, वर्ग म्हणजे दोनदा लिहिणं, वर्ग म्हणजे काय दोनदा लिहिणं. मग या दोनदा लिहिणं गुणाकारात म्हणजे a ने या दोघांना गुणायचं, वजा b ने दोघांना गुणायचं. a ने a ला गुणलं, a ने a ला गुणलं a वर्ग आला, a ने b ला गुणलं वजा ab आला, b ने a ला गुणलं वजा b ने म्हणण्यापेक्षा ab आणि वजा b ने वजा b ला गुणलं तर अधिक b वर्ग आला. मग बघा a चा वर्ग आला, हा एक ab कर्ज आणि हा एक ab कर्ज म्हणजे 2 ab कर्ज अधिक b वर्ग आलं का. a वर्ग वजा 2 ab अधिक b वर्ग अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे गुणाकार करून करता येईल. इथं a अधिक b गुणिले a अधिक b करा तर तुम्हाला असा फॉर्म्युला सापडेल. हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचं काय आहे की ज्यावेळेस उदाहरण येतं. आता सुद्धा तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. बघा 7.75 गुणिले 7.75 वजा 2 गुणिले 7.75 गुणिले 1.75 अधिक 1.75 गुणिले 1.75. बघा किती दिसायला असं वाटतं की तुम्हाला किती मोठं उदाहरण असेल बघ, पण एका सेकंदात उत्तर निघतं. आणि 7.a चा वर्ग आहे 7.75 गुणिले 7.75 वजा, इथं वजा आलं तर हे चिन्ह हे वजा b चा वर्ग असतो. 2 गुणिले a ची किंमत 7.75 b ची 1.75 b चा वर्ग 1.75 1.75 बरोबर. म्हणजे a घ्यायचा 7.75 b घ्यायचा 1.75. 7.75 मधून 1.75 गेलं तर उत्तर किती आलं 6 उत्तर आलं. किती आलं 6 आणि 6 चा वर्ग किती उत्तर आलं 36. किती उत्तर आलं 36. कळलं का तुम्हाला. a घेतला 7.75 बघा 7.75 वजा 1.75 5 5 गेला 0 7 7 गेला 0 7 1 गेला 6 म्हणजे 6.00 म्हणजे 6 आणि या 6 चा वर्ग म्हणजे किती उत्तर आलं 36. किती उत्तर आलं 36. म्हणून इथं फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यापैकी बघा काही विद्यार्थी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देतील ना बँकिंगचे वगैरे प्रश्न असे प्रश्न असतात. आपल्याला फॉर्म्युला ओळखायचा असतो याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला लक्षात ठेवणं हे महत्वाचं असतं. a अधिक b चा वर्ग a वजा b चा वर्ग, त्याच्यानंतर a वर्ग वजा b वर्ग असं जर असेल तर त्याचा फॉर्म्युला a अधिक b a वजा b असा असं बघा. दोन्ही जर मायनस मायनस मध्ये असेल तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे असते त्यांची बेरीज करायची असते. ओके तर याच्यामध्ये बघा इथं 99 चा वर्ग वजा 1 चा वर्ग असं विचारलं तर काय करणार, किंवा 98 चा वर्ग, बरं ठीक आहे 99 चा वर्ग वजा 1 चा वर्ग असं केलं तर काय करणार.
99 अधिक 1 आणि 99 वजा 1. बघा दोन्ही वर्ग वजा वजा असेल तर एकाची एकदा बेरीज एकाची एकदा वजा बाकी. 99 ने 1 आलं 100 आणि 99 वजा 1 आला 100 गुणिले 98 म्हणजे उत्तर आलं 98. 9800 उत्तर आलं. काय उत्तर आलं? 9800. कळलं का? सोपं आहे का नाही? एक दोन्हींची वजा वजा असेल तर काय करायचं? एकदा अधिक करायचं एकदा वजा करायचं. अजून एक उदाहरण देतो. हे उदाहरण कोण पटकन सोडवतो जरा. 95 चा वर्ग वजा 5 चा वर्ग. पटकन कोण सांगतो चला? 95 चा वर्ग वजा 5 चा वर्ग. चला कोण एक नंबर कोणाचं उत्तर एक नंबर येतं? सोहमने सगळ्यात अगोदर उत्तर दिलेलं आहे. सोहम काळे. वा कृष्णा वा वा राजेंद्र अनिता छान. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट श्लोक वा 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 व्हेरी गुड. म्हणजे इथे काय करायचं? a चा वर्ग वजा b चा वर्ग असेल तर एकदा अधिक करायचं 95 अधिक 5 आणि 95 वजा 95 अधिक 5 आलं 100 95 वजा 5 आलं 90 90 गुणिले 100 हे 9 1 9 करायचं आणि 1 2 3 3 0 द्यायचं. उत्तर आलं 9000. काय उत्तर आलं? 9000 असं उत्तर आलेलं. आय होप तुम्हाला हे सुद्धा फॉर्म्युला व्यवस्थित समजला असेल. त्याच्यानंतर a अधिक b कंसाचा घन. तर इथं a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन असेल. a वजा b चा घन जर असेल तर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन. असं असं हे फॉर्म्युला. या फॉर्म्युलावरून तुम्हाला काय करायचं? या फॉर्म्युलावरून तुम्हाला असा प्रश्न एखादा प्रश्न विचारला जाईल. काय प्रश्न विचारला जाईल बघा. बघा एक सोपा प्रश्न देतो. या फॉर्म्युलावरून देतो. बघा 97.7 बघा 10.7 गुणिले 10.7 गुणिले 10.7 वजा 3 गुणिले 10.7 गुणिले 3.7 गुणिले 3.7 अधिक 3 गुणिले 10.7 गुणिले 3.7 गुणिले 3.7 वजा 3.7 गुणिले 3.7 गुणिले 3.7. बघा एवढं उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला चक्करच येते. तुम्हाला किती मोठं उदाहरण असेल बरोबर? किती मोठं उदाहरण असेल? अरे पण हा a चा घन आहे वजा 3ab वर्ग आहे अधिक 3ab वर्ग आहे वजा b चा घन आहे. म्हणजे इथं काय a घ्यायचा 10.7 b किती घ्यायचा? b घ्यायचा 3.7 10.7 मधून 3.7 गेले 0 10 7 3 गेला किती 7. म्हणजे फक्त 7 चा घन करायचा. 7 चा काय करायचं घन? 7 चा घन किती 343. 7 चा घन किती उत्तर आलं? 343. म्हणजे म्हणून हे फॉर्म्युले लक्षात असणं महत्त्वाचं. तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात राहिले तर उदाहरण सोडवता येईल. अदरवाईज उदाहरण सोडवता येणार नाही. बघा तुम्हाला एका फॉर्म्युलावरून सोडून दाखवलं. तुम्ही एवढं मोठं अवघड उदाहरण काही सेकंदात सोडून सांगा. एवढं मोठं अवघड उदाहरण अगदी चांगले हे झालेले 10वी 12वी झालेले विद्यार्थ्यांना सुद्धा एक काही सेकंदात उत्तर काढता येत नाही. पण तुम्ही सुद्धा हे उत्तर पटकन काढून टाकलेलं आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा सूत्र व्यवस्थित कळलेलं असेल. ओके म्हणजे a अधिक b चा घन a वजा b चा घन हे सुद्धा तुम्हाला आलेलं आहे. त्याच्यानंतर a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. काय? a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. तर याचं उत्तर आलं a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक ab अधिक bc अधिक ac. असं दिसलं तरी असं सुद्धा तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. वाटल्यास मी तुम्हाला समजून सांगतो. 3.7 गुणिले 3.7 अधिक 2.1 गुणिले 2.1 अधिक 4.2 गुणिले 4.2 अधिक 3.7 गुणिले 3.7 अधिक 2.1 गुणिले 4.2 अधिक 3.7 गुणिले 4.2. आता एवढं मोठं उदाहरण दिसतं. किती मोठं अवघड उदाहरण असेल बरोबर. आणि याची किंमत आहे a ची किंमत आहे 3.7 b ची किंमत आहे 2.1 c ची किंमत किती आली 4.2 7 आणि 1 8 आणि 2 10 अच्छा 1
3 आणि 2 5 आणि 4 9 1 10 म्हणजे 10चा वर्ग. 10चा वर्ग किती उत्तर आलं? 100. काय उत्तर आलं? 100. आणि तुम्ही असं किती सोडत बसले, कॅल्क्युलेटरवर जरी करत बसले तरी तुम्हाला हे लवकर उत्तर येणार नाही. आय होप तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ओके. तर अजून 1-2 फॉर्म्युले आहेत, ते 2 फॉर्म्युले लिहून देतो. आणि म्हणजे आता उदाहरण काय घेतली, कारण कसं आहे, उदाहरण तुम्हाला कळलं की उदाहरण कसं सोडवायचं, ही कन्सेप्ट समजणं महत्वाचं होतं. म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब असं जर करायचं असेल, a क्यूब प्लस b क्यूब असं करायचं असेल तर याचं उत्तर a प्लस b आणि a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. हे असं a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर आणि a क्यूब मायनस b क्यूब असं असेल तर इथं मायनस येतं आणि बाकी हे सगळं a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर असे हे फॉर्म्युले येतात. तर बघा आपल्याला मला तर 1 तासाचा वेळ दिला होता, तर जवळपास 1-1.5 तासचा वेळ झालेला आहे आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. सूत्रावरून उदाहरणं कशी सोडवायची हे पाहिलं. त्याच्यानंतर एबीसीच्या किमती ह्या अशा घेऊन हे कसं उदाहरण काढायचं ते शिकवलं. तर भागाकार कसा, अंतर भागिले वेग, वेळ बरोबर वेग किंवा अंतर भागिले वेग बरोबर वेळ, ते कॅल्क्युलेशन शिकवलं. त्याच्यानंतर एक्स वाय झेडच्या किमती टाकून उत्तर काढणं. त्याच्यानंतर अपूर्णांकांचे बघा, सहगुणक जर अपूर्णांकात असेल तर त्यांच्या बेरजा करायच्या, ते शिकवलं. त्याच्यानंतर एम वजा ए ची गुणाकार व्यवस्था अशी आहे, एन बरोबर मग एम बरोबर किती, हे एक उदाहरण आपण घेतलं. त्याच्यानंतर एका शाळेत काही विद्यार्थी होते, एक्स विद्यार्थी वाढतात, वाय वर्षानंतर ते झेड होतात, तर आज शाळेत विद्यार्थी किती, हे सुद्धा आपण उदाहरण पाहिलं. तर हे आपण घातांकाचे हे जे आहे हे उदाहरण पाहिलं. त्याच्यानंतर आयताचं क्षेत्रफळ म्हणजे आपण यांचा द्विपदीचा गुणाकार, परिमिती आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर याचा गुणाकार कसा करायचा ते सांगितलेलं आहे. बघा याचा गुणाकार कसा करायचा ते सांगितलेलं आहे. शॉर्टकट सांगितलेले ऋण ऋण धन 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 ऋण वगैरे ते काय धन 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 हे सांगितलेलं आहे. यांचा गुणाकार सहगुणक आहे की एकपदी द्विपदी त्रिपदी वगैरे असं आपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तर जेवढं शिकवलं तेवढं थोडंसं कदाचित घाई झाली असेल तर पुन्हा डबल व्हिडिओ पहा, काही अडचण नाही. आणि काही व्हिडिओ देखील टाकतो मी ग्रुपला, तर ते थोडेसे शॉर्टकट अजून तुम्हाला जर काय कळले नसेल तर त्यांनी अजून व्यवस्थित पहा. तर दिलेल्या वेळेमध्ये मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि मॅडमनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मॅडमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद आदरणीय गणित गुरु आहिरी शांताराम सर. सरांनी आज आपल्याला बीजगणित यामधील संख्येसाठी अक्षर, बैजिक